बॉलवरती आला षटकार. ते स्पष्ट केलेत आपले विनायकच्या माध्यमातून. विनायक शिंदे बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या जोडीला प्रफुल. हा बॉल फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न जरूर झाला. पायचीची अपील केली आहे. LBW ची विकेट. दुसऱ्याच बॉलवरती आली विकेट. ओमकार ठाणेकरला मिळते यश आणि पहिला धक्का बसतोय श्रीराम क्रीडा मंडळ या टीमला. सापडला खेळाडू. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. अगदी प्लम LBW ची विकेट पहा. 3 स्टंपच्या मधोमध हा खेळाडू विनायक शिंदे सापडलाय. अगदी पायावरती प्लम LB आपल्याला पाहायला मिळाले. अगदी स्टंपच्या मधोमध सापडलाय. पंचांचा निर्णय अगदी चांगल्या प्रकारे योग्यरित्या आपल्याला पाहायला मिळाला. आमचे तीनही पंच चांगल्या पद्धतीचं कामकाज आजच्या दिवसामध्ये पार पडत आहेत. विकेट आली आहे. महत्वाची विकेट आली. विनायक शिंदे बाद झालाय. त्याच्या बॅटमधून षटकार आला होता. तो बाद होत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आता प्रफुलच्या साथीला वैभवला यावं लागेल बॅटिंगसाठी. 63चा पाठलाग. सुरुवात तर चांगली झाली होती. षटकार ठोकत सुरुवात चांगली करून दिली होती. ठोस सुरुवात पाहायला मिळेल का अशी वाटत होती. धावा बनतील पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं. परंतु ओमकार ठाणेकरने जो काय चेंडू हाताळला ना त्याच्यावरती विकेट आली. महत्वाची विकेट. मोठा धक्का दिलाय. विनायक शिंदेला माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. राहुल भाईंची स्पर्धा युवा सम्राट. युवकांच्या गळ्यातील ताईत युवा खेळाडूंसाठी नेहमीच युवा सम्राट म्हणून ज्यांना पाहिलं जातं राहुल भाई यांना आणि त्यांच्या माध्यमातून केलेलं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अगदी दैदीप्यमान सोहळा आपल्या विभागातील आपल्या पाटीलपाडा गावातील तसेच जर पाहिलं तर दांडा कोळीवाडा विभागातील खेळाडूंना संधी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. लीग फॉर्मॅट आहे. ट्रॉफी देखील आकर्षक आपण पाहतोय आणि भगवामय वातावरण करून टाकले राहुल भाईने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. एक चांगली स्पर्धा घेऊन आले. टेनिस बॉल क्रिकेट आज सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सुप्रीमो ही स्पर्धा देखील आपण पाहिली. त्याच्यानंतर जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो. परंतु कुणाल भाईंचं देखील एक 5 लाखाची पारितोषिक असणारी स्पर्धा देखील जून महिन्यामध्ये आपल्या भेटीला येते. त्याचं देखील आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय आदरणीय माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विश्वासू अगदी त्यांना देखील आपण पाहिलं. त्यांची स्पर्धा 5 लाख रुपये पारितोषिक असणारी पावसाळी भव्य दिव्य स्पर्धा महाराष्ट्रातील अव्वल दर्जाची स्पर्धा ती देखील जून महिन्यामध्ये कुणाल श्रमकर साहेबांच्या वतीने घेऊन येत आहेत. तसेच राहुलभाईंचं हे आयोजन मला वाटतं राहुलभाईंची ही छोटीशी स्पर्धा परंतु अगदी पुढच्या वर्षी देखील राहुलभाई घेऊन येतील तेव्हा हे आयोजन देखील मोठ्या बक्षिसांचं देखील असणार आहे. आणि त्यांना साथ देखील मला वाटतं सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टी युवा सेना सचिव राहुल लोंढे साहेबांचं देखील त्यांची साथ नक्कीच असणार आहे. कारण चांगली स्पर्धा घेऊन आलेत. आडव्या बॅटना आउट साईडला फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे जाईल. येईल चौकार. वैभव फटका फसलाय. चेंडू हवेत. आणखीन एक विकेट मिळते का ओमकारला. पाहावं लागेल. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जेल टिपलाय. परतावं लागेल प्रफुल्ला देखील. दुसरी विकेट आली आहे. दुसरा धक्का बसतोय श्रीराम क्रीडा मंडळ या टीमला. खेळाडू क्रमांक 2
कमबॅक पाहायला मिळते. हा बॉल जर पाहिला तर बाहेर निघाला, थोडंसं वळण घेतली, यष्टीरक्षकाचा वेध घेतला, फलंदाजाची फिरकी घेत चेंडू विसावा घेतोय. डॉट बॉलने होते षटकाची समाप्ती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा केवळ आल्यात त्या 11 आणि 2 खेळाडू महत्वाचे बाद केलेत. ओमकार ठाणेकरनं चांगली गोलंदाजी केली आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, 2 महत्वाच्या विकेट आपण पाहिलं. 1 षटकार 1 चौकार आला या षटकामध्ये. अगदी टिचून मारा पाहायला मिळालाय आणि 63चा पाठला करत असताना 11 झाल्यात. येणारे बॉल बाकी ते 24 बॉलमध्ये इथून पुढे बनवायचे ते अजूनही जर पाहिलं तर 52 धावा. 24 बॉल आणि 52 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती आपण प्रमुख उपस्थिती पाहतोय. सन्माननीय आदरणीय सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टी युवा सेना सचिव श्रीमान राहुल लोंढे साहेबांना आपण व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. अगदी ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते देखील दाखल झालेत. कारण युवा सम्राट राहुलभाई यांची स्पर्धा पाहण्यासाठी ते देखील उपस्थित झालेत. त्यांचे देखील सहकारी या स्पर्धेला लाभले. यूट्यूबवरती देखील ही स्पर्धा पाहायला मिळते. अगदी आपण जर पाहिलं तर 3 कॅमेऱ्यांची स्पर्धा दाखवली जाते आणि सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह वरती ही तुम्ही स्पर्धा पाहता. जे प्रेक्षक जुळलेत या स्पर्धा पाहण्यासाठी त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. आज 4 संघ खेळत आहेत. 8 अ गटातील 4 संघ लीग फॉर्मॅट आणि उद्या देखील आपण जर पाहिलं तर 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. ब गटातील 4 संघ उद्या देखील नामवंत असणार आहेत. पाटीलपाडा क्रिकेट क्लब आणि आपण पाहिलं तर दांडा कोळीवाडा विभागातील हे खेळाडू आज चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहेत आणि आज या विभागातून देखील जर पाहिलं तर चांगले खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटला दिले. तसेच आपण पाहिलं हर्ष अडसूळला पाहिलं, तो देखील एक मोठमोठ्या आणि अव्वल दर्जाच्या स्पर्धा तो देखील खेळत असतो. बरेचसे खेळाडू आपण पाहतो ते चांगल्या दर्जाचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतात. आपण या संघामध्ये देखील एक खेळाडू पाहतोय जो म्हणजे सुशांत जाधव, ज्याने देखील दांडा चॅम्पियन्स लीग अक्षरशः गाजवली होती बॅटिंग करत असताना आणि उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार देखील घेतला होता सुशांत जाधवने. परंतु आमच्या सतीश जाधव यांचं देखील जेवढंच कौतुक करावं लागेल कारण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा गेली कित्येक वर्ष ते देखील या दांडा कोळीवाडा विभागाशी जुडलेले आहेत. पुढचा बॉल, पहिला बॉल इथं मात्र आतमध्ये आणला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं आणि आतमध्ये आणणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट आलाय. सुरुवात चांगली केली आहे. गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी आलाय भावेश. 63चा पाठलाग. 11 झाल्यात. अजूनही 52ची आवश्यकता. 23 बॉल आणि 52 धावा बनवू शकतात. तुम्हाला भागीदारी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. एकेरी दुहेरी धावांवरती भर द्यावा लागेल. स्विच हिटचा फटका फसलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. पंचांकडे अपील केली आहे परंतु पंचांवरती कोणताही प्रभाव पडणार नाहीये, दबाव होणार नाहीये कारण तीनही पंच आमचे तटस्थ पंच आहेत आणि चांगले पंचांची भूमिका बजावत आहेत. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. लगातारचा दुसरा डॉट. चांगली गोलंदाज भावेश कडून. आमचे गुणलेखक चांगली गुणलेखन करतायत. अगदी शांत बसून ते गुणलेखन करतायत भावीन आणि आमची संपूर्ण टीम देखील. फटका फसलाय. विकेट मिळते का पाहावं लागेल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे सुशांत जाधव. कोणतीही चुकी करणार नाहीये. त्याने पकडलाय झेल. आणखीन एक दिलाय धक्का श्रीराम क्रीडा मंडळ या टीमला. खेळाडू क्रमांक 3 बाद. देखील तेवढीच पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये हे वेस्टर्न लाईन, पश्चिम लाईन आपण पाहतो नेहमीच अग्रेसर राहिली आहे. कबड्डी देखील तेवढीच खेळली जाते. क्रिकेट देखील तेवढंच खेळलं जातं. मध्य रेल्वे आपण पाहतो. आपण जर पाहिलं तर तिकडे देखील बरंचसं क्रिकेट, तिकडे देखील कबड्डी. परंतु मुंबई उपनगर, मुंबई शहर असं आहे की अगदी क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं आणि तेच ते आपण त्याच पंढरीमध्ये मुंबईला आपण पाहतो आणि त्यामधील एक खार दांडा कोळीवाडा हे गाव हे देखील आपण पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा. युवा सम्राट राहुलभाई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती राहुल लोंढे साहेबांना पाहतोय. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टी युवा सेना सचिव यांना आपण पाहतोय. एकनाथ शिंदे साहेबांचे सर्व शिलेदार. आज चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहायला मिळते. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर आखूट टप्प्याचा होता. पॉइंटला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक फील्डचा पाठलाग करतोय. बॉल मात्र तिकडे थांबणार नाहीये. सीमारेषा ओलांडतोय. या बॉलवरती मिळतील धावा. 4 येईल चौकार.
थँक्यू. चौकार ठोकलाय भावेश वरती. चौथ्या बॉलवरती चौकार आलाय. कोला टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक डीप मधून एक्स्ट्रा कव्हर मधून येईल तिकडे थोडंसं फंबल झाले. लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो प्रयत्न देखील यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलाय. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 17ला 3 खेळाडू बाद आहे. दयनीय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बिकट परिस्थितीमध्ये श्रीराम हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय कारण आघाडीचे 3ही फलंदाज बाद झाले. परंतु आता दर्शन आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर वैभव हर्ष हे जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 17ला 3 आहेत. पुढचा बॉल भावेशचा. हा बॉल आक्रमण केलंय. आता मात्र थांबणार नाहीये. मोठ्या फटक्याची आवश्यकता होती परंतु तिकडे फटका फसला. ओमकार ठाणेकरनं झेल टिपला. आणखीन एक खेळाडूला सांगितलं की तंबूत जाऊ ना आपण बसावं हे मात्र सांगितले. आणखीन एक विकेट. 4 विकेट गेल्यात. च्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 22ने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. केवळ 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील घेतले त्याने. चांगली गोलंदाजी केली 22ने. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये धावांची आवश्यकता असणारी ती इथून पुढे 46 धावांची. 18 चेंडू 46. मॅच आता थोडीशी लांब जाते. श्रीराम या टीमच्या माध्यमातून मॅचमध्ये घेऊन यावं लागेल. मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल. 18 बॉल आणि 46 हे समीकरण तुम्हाला पार करायचंय. मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगल्या दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सकाळी 9:58 पहिला चेंडू टाकला गेला आणि आज दुपारच्या सत्रामध्ये आपण आलोय. सामना क्रमांक 4 आपल्या भेटीला आहे. यानंतरचा 5वा सामना असणार आहे. यातून जिंकणारा संघ तो खेळेल किंग उद्धव या टीम सोबत. चालू सामन्यातील विजेता आणि किंग उद्धव असा सामना नेक्स्ट मॅच असणार आहे. 15 मिनिटाचा ब्रेक घेतला जाईल आणि त्याच्यानंतर 5वा सामना आपल्या भेटीला येईल. ओमकार ठाणेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती स्वतः कर्णधार दाखल झालाय. वैयक्तिक दुसऱ्या संघात तिसरा ड्राईव्ह केलाय. गॅप मधून चेंडू खेळलाय मात्र चेंडू तिकडे स्टॉप होईल. फिल्डिंग चांगला करण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का परंतु थांबवलं गेलंय. चांगला कॉल दिला आणि इथे मात्र जर पाहिलं तर डॉट एक सिंगल आली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. 45ची आवश्यकता. 17 बॉल आणि 45ची आवश्यकता. ओमकार ठाणेकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या षटकामध्ये 11 खर्च केल्या होत्या. त्याने देखील 2 विकेट घेतल्या. दुसऱ्या षटकामध्ये भावेशनं षटक टाकलं. 6 धावा दिल्या. 2 विकेट त्यानं देखील घेतल्या. आणि आता पुन्हा एकदा ओमकार ठाणेकर आलाय गोलंदाजी मार्कवरती. इथून पुढे धावा बनवाव्या लागतील कारण रिक्वायरमेंट झपाट्याने वाढतोय. 4 धावांची आवश्यकता होती. जी धावगती पाहिजे होती ती वाढतीये. त्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. हा देखील चेंडू आलाय डॉट बॉलची संख्या जास्तीची पाहायला मिळते. आतापर्यंत तिसरं षटक चालू आहे आणि डॉट चेंडू आले ते 4 म्हणजे आणि 4 विकेट देखील म्हणजे 8 चेंडूवरती धाव आलेली नाहीये. ही चिंतेची बाब आहे श्रीराम या टीमची. इथून बाहेर निघावं लागेल. इथून कमबॅक करावं लागेल. षटकार चौकार तुम्हाला खेळावे लागतील. हा 9वा चेंडू आलाय. निर्धाव पाहावं लागेल का परंतु पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत आणि सांगितलं की धाव आहे अवांतर. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाते. डॉट चेंडू. पहिला दिवस सामना क्रमांक 4 आपल्या भेटीला आलाय. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. संघाची धावसंख्या आता 1ने पुढे जाते. 19ला 4 खेळाडू बाद आहेत. चला आमचे डीजे मास्टर दोन्ही डीजे मास्टर
चांगलं संगीत ऐकायला मिळते तुमच्याकडून. हा बॉल चांगला आहे, आता खाली राहिला. बॉल आणि बॅटचा संपर्क काही होऊ देत नाही ओमकार ठाणेकर, ज्यासाठी तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. काय पहिलं षटक ज्या एंडने ते टाकलं तिकडे 11 धावा खर्च केल्या होत्या, पुन्हा एकदा त्याच एंडने तो स्वतः गोलंदाजी मार्कवरती गेला आणि या षटकामध्ये मोठ्या फटक्यापासून आतापर्यंत तर थांबवलंय. परंतु इथून कमबॅक करेल का श्रीरामचे सर्व खेळाडू, श्रीरामचे हे सर्व बॅटर्स. मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आपण पाहतोय दक्ष आणि त्याच्या जोडीला हर्ष. दक्ष आणि हर्ष हा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. सरळ निघून जातो विकेट कीपरकडे. आणखीन एक एक्स्ट्राची धाव फलकावरती. 2 एक्स्ट्राच्या धावा दिल्या, 2 व्हाईट बॉल टाकलेत आतापर्यंत ओमकार ठाणेकरनं या षटकामध्ये. अगदी उंचपुरा असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ओमकार ठाणेकर आणि त्याचा फायदा त्याला होतोय. मैदानाच्या आतमध्ये धावा स्थिरवलेला पाहायला मिळतात. 20 धावा फलकावरती आहेत. पुढे सरसावलेत. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु त्याच्या हातातून सहज सोपा झेल धरणीला दान केलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच आपण नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणत असतो, परंतु या ठिकाणी काय घडलंय तर मैदानामध्ये हातात सोपा झेल होता, तो धरणीला दान केलाय. तो सुटलाय त्याच्या हातातून. ज्या वेळेला आंघोळ करताना आपण साबण हातातून निसटतो ना, तशाच प्रकारे हा झेल चेंडू त्याच्या हातातून निसटलाय. धावा आल्यात 2 धावा 22 वरती संघ जाऊन पोहोचलाय श्रीराम. आडव्या बॅटनं फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, पाहत राहील. बॉल 1 बाउन्स सीमारेषा जाईल, येईल चौकार. तर नक्कीच एक बातमी आपल्या खुश खबर येते. सन्माननीय आदरणीय सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टी युवा सेना सचिव राहुल लोंढे साहेबांच्या माध्यमातून या बक्षीस असणार आहे. खास करून जो संघ ही स्पर्धा जिंकेल त्या संघाला डायरेक्ट गणपतीचं दर्शन गाभाऱ्यामध्ये जाऊन दिलं जाईल, पूर्ण टीमला. अगदी खुश खबर आहे आपल्यासाठी, आनंदाची बातमी आहे. मी साहेबांसाठी एकदा सिद्धिविनायक मंदिरामध्ये, गणपतीचं मंदिर सिद्धिविनायक आपल्या दादरला आहे, प्रभादेवीला आहे, त्या मंदिरामध्ये तुम्हाला डायरेक्ट मंदिरात गाभाऱ्यामध्ये जाऊन पूर्ण खेळाडूला, पूर्ण टीमला गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला दिलं जाईल. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टी युवा सेना सचिव सन्माननीय राहुल लोंढे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला मिळेल. परंतु इथं काय घडतंय त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय आणि षटकार. बारा बॉल 31 धावांची आवश्यकता विजयासाठी. कोण जिंकणार ही मॅच? पाटीलपाडा क्रिकेट क्लब कैलासवासी विलास पेलू यांच्या स्मरणार्थ युवा सेना भगवा चषक 2025 पहिला दिवस. सर्व क्रिकेट रसिकांचं व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. श्री राहुल तुरबाडकर साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा, युवा सेना शाखाध्यक्ष आणि समीर माबदी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी व्यासपीठावरती आपण सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टी युवा सेना सचिव राहुल लोंढे साहेबांना देखील पाहतोय आणि ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी देखील एक चांगली स्पर्धा नक्कीच पाहायला आलेत. त्यांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. हा चेंडू स्वैर आहे, लेग स्टंपच्या बाहेर बराचसा पिचिंग केलाय. जास्तीची घाई आता करणार नाहीये दोन्ही बॅटर्स. हा चेंडू व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव मिळेल. येणारे 12 बॉल आणि 30ची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. 12 चेंडू 30ची आवश्यकता. व्हाईट बॉल आतापर्यंत टाकले ते 3, आतापर्यंत एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्यात व्हाईट बॉलच्या.
12 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता विजयासाठी. पाटीलपाडा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युवा सेना भगवा चषक. भगवं वादळ, मुंबईचं वादळ म्हणजे भगवं वादळ आणि हिंदू हृदय सम्राट सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी जी काय मुंबई थांबायची त्यावेळेला त्यांचा शब्द असायचे मुंबई थांबली पाहिजे. एका शब्दावरती मुंबई थांबायची. परंतु इथं काय घडतंय, हा बॅट्समन थांबायला तयार नाहीये. त्याच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळेल. महत्वाच्या 6 धावा. साहेबांचा एक शब्द होता, मुंबई आपली आपली, आणि आवाजही त्या आपलाच हवाय, आपलाच आवाज असायला पाहिजे. आणि नेहमीच आपल्या ह्या शिवसेनेची मुंबई असणारे आणि मुंबईमध्ये नक्कीच आपल्या शिवसेनेचा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पुढचा बॉल अडवा बॅटना आणखीन एक. हा बॅट्समन थांबायला तयार नाहीये. दुसरा लगातारचा षटकार ठोकतोय. हर्षच्या बॅटमधून 2 लगातारचे खणखणीत असे षटकार आलेत. दोन लगातार षटकार ठोकलेत. पाहूया तिसरा लगातारचा षटकार येतोय का हर्षच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 45. मॅच ऑन आहे. मॅच ऑन केली हर्षने आणि दक्षने देखील. थोडेसे शांत राहिले, त्याच्यानंतर आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय. हल्ले करतायत, प्रतिहल्ले करतायत. 2 बॉलवरती लगातार 2 षटकार ठोकलेत. गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय आनंद. आनंद वरती जर पाहिलं तर 2 मोठे फटके खेळलेत. आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या आनंदने. 2 बॉलवरती 13. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45. 45 ला 4 खेळाडू बाद झालेत. इथून सामना आता आलाय तो श्रीराम संघाच्या बाजूनं. तिसरा येतोय का आडव्या बॅटनं तर खेळला. क्षेत्ररक्षक भावेश दूरवरतून येतोय, झेल टिपतोय आणि परतावं लागतंय हर्षला देखील. धक्का बसतोय 5वा.
46 धावा फलकावरती, 46ला 5. आता इथून सामना असणार आहे तो अगदी आपण पाहिलं तर 9 बॉलमध्ये इथून धावा बनवायच्या त्या 9 बॉलमध्ये 17, 9 चेंडू आणि 17 बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मय आणि त्याच्या जोडीला दक्ष. लोअर फुल टॉस ऑन साइड लाबॉटोमॅनच्या सहाय्याने खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात करण्यात आलाय. थोडंसं फंबल झालेत परंतु स्ट्राईक आता जर पाहिलं तर दक्षकडे असणार आहे. दक्षच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय परंतु आता एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 16ची आवश्यकता. चेंडू बाकी आहेत ते 8 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता असणार आहे. म्हणजे मॅचमध्ये अजूनही श्रीराम हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू 16 धावा, 16 धावा 8 चेंडू. कोण जिंकेल? श्रीराम संघ जिंकेल की आपण पाहतोय मरुआई हा संघ जिंकेल मैदानाच्या आतमध्ये? ओमकार ठाणेकरनं 2 षटकं हाताळली होती. चांगली गोलंदाजी ओमकार ठाणेकरची पाहायला मिळाली परंतु या षटकामध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाज आनंदच्या माध्यमातून. 2 षटकार आलेत. एक्स्ट्राच्या धावा देखील तो देतोय. दबाव त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय परंतु आता एक क्षेत्ररक्षक जवळ बोलवण्यात आलाय. अगदी जर पाहिलं तर दक्षच्या समोर एक क्षेत्ररक्षकाला बोलवण्यात आलंय. मोठा फटका. वा, चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि हा बॉलला देखील मिड विकेटच्या डोक्यावरून दक्षच्या बॅटमधून आला खणखणी षटकार. वरती संघ जाऊन पोहोचलाय. आता 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. बॉल शिल्लक आहेत ते 7 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. 7 बॉल 10ची आवश्यकता विजयासाठी. सामना रंगतोय. सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का पाहावं लागेल. 63चा पाठलाग करायचा होता. श्रीराम हा संघ आपण पाहतोय किंवा खेळाडूंना घेऊन संघ मैदानामध्ये दाखल झाला होता श्रीराम परंतु चांगली कामगिरी त्यांची आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. हर्षने सामन्यामध्ये घेऊन आला तो बाजूला परंतु दक्ष आता मॅच फिनिश करेल का पाहणं महत्वाचं असणार आहे. 7 बॉल 10ची आवश्यकता. 10 धावा 7 बॉल. शेवटचा चेंडू निर्णायक बॉल पाहायला मिळाला परंतु हा लेग स्टंपच्या बाहेर. दबाव आणि दबाव. व्हाईट बॉल. 7 बॉल 9 इक्वेशन. 7 बॉल 9 धावाची आवश्यकता श्रीराम टीमला असणार आहे. 7 चेंडू मध्ये 9. मॅच आता इथून सोडणार नाहीये श्रीराम संघ परंतु हा चेंडू निर्णायक असणार आहे. या शेवटचा बॉल आनंदला गोलंदाजी मार्कवरती आणलं परंतु आनंदने अगदी जर पाहिलं तर खराब गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. मोठा फटका. वा, काय फटकेबाजी करतोय. एकटा लढतोय, एकटा भिडतोय मैदानाच्या आतमध्ये. दक्षच्या बॅटमधून आलाय हा षटकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. संघाच्या हितासाठी तो धावून आला. हर्ष देखील आणि दक्ष देखील परंतु आता सामना आलाय 6 बॉल आणि 3 धावांवरती. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मरुआई किंग संघ जर पाहिला तर आता कोणत्या गोलंदाजाला आणलेलं टेन्शन वाढलंय आता त्यांचं सर्वच खेळाडूंचं टेन्शन वाढलंय कारण या 3 धावा वाचवायच्या तर कोणत्या गोलंदाजाला आणावं लागेल पाहावं लागणार आहे. काय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ आहे. शेवटची धाव होत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही की कोण जिंकेल. शेवटचा बॉल टाकत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही की कोणता संघ जिंकेल परंतु क्रिकेट आहे. त्या क्रिकेटच्या खेळानं तुम्हा आम्हा सर्वांना अगदी जवळ घेऊन आला. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांची ओळख निर्माण करून देणारा खेळ तो म्हणजे क्रिकेट आणि तुम्हा आम्हा सर्वांना आनंद देणारा म्हणजे क्रिकेटचा खेळ. अगदी तहान विसरायला लावतो, भूक विसरायला लावतो, ऊन पाहायला लावत नाही. तसेच जर पाहिलं तर पावसात क्रिकेट चालतं, तसेच हिवाळ्यात क्रिकेट तेवढं चाललं. रात्रीचं क्रिकेट, दिवसाचं क्रिकेट, रबल बॉल क्रिकेट असू देत, लेदर बॉलचं क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, जास्तीचं क्रिकेट आपण पाहतो ते म्हणजे मुंबईमध्ये आणि मुंबई उपनगरामध्ये. चला थोडंसं घाई करा. शेवटचे 6 बॉल आणि 3ची आवश्यकता. 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता.
जिंकलाय. षटकार ठोकत अगदी तन्मयच्या बॅट मधून हा विजय फटका आलाय. श्रीराम संघ होतोय विजय आणि आता त्यांची मॅच होईल. जो पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला उद्धव किंग आणि श्रीराम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस